मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला 4 साडी कवरची ऑर्डर आलेली आणि त्या ताईंनी आता बघा वेगवेगळे कलर सिलेक्ट केलेले आहेत। तर बघा हा एक कलर नवीन आलेला आहे आता आपल्याकडे, हा तर तुम्ही नेहमीच बघता आणि हा एक कलर त्यांनी सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर हा एक ब्ल्यू कलर पण त्यांनी सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर एक कॉफी कलर, म्हणजे टोटल 4 साडी कवरसाठी त्यांनी 4 वेगवेगळे कलर सिलेक्ट केले। आणि या कापडाची तर खासियत मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की धुतल्यानंतर कलर जात नाही आणि कटिंग केल्यावरती ना याची कडेकडेला असे थ्रेड वगैरे पण निघत नाही, त्यामुळे मला हा कपडा पर्सनली खूप आवडतो आणि टिकायला पण खूप मजबूत असतो आणि एकदम रफ आणि टफ आणि एकदम जाडजुड आहे। तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीचे वेलवेटचे कापड घ्यायचे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती डायरेक्ट मेसेज करू शकता। व्हॉट्सअप नंबर पण मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे, ठीक आहे। आणि याची क्वालिटी पण तुम्हाला दाखवत आहे मी, बघा या पद्धतीने पूर्ण ओपन करून अशा पद्धतीची एकदम रफ आणि टफ क्वालिटीची आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त हा वेलवेटचा कापड आणि हा अस्तरचा नॉनचा कपडा वापरूनच बनवणार आहे आणि मध्यभागी मी कुठल्याही प्रकारची अशी राईस बॅग वगैरे वापरणार नाही किंवा फॉर्म शीट नाही, रबर शीट नाही, काहीच नाही। फक्त मेन फॅब्रिक आणि नॉनच्या कापडापासूनच आपण आजचे जे साडी कवर आहेत ना ते 4ही बनवणार आहोत। आता 4ही सेम आहे, तर मी तुम्हाला इथे एकच स्टिचिंग करून दाखवते, तसं तर भरपूर वेळेस दाखवलेलं आहे पण तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे। आणि हे जे नॉन आहे ना याची पण क्वालिटी एकदम जाडजूड आहे आणि तुम्हाला हे माझ्याकडून खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते पण आपल्या 9356069506 या व्हॉट्सअप नंबरवरती मला डायरेक्ट मेसेज करून तुम्ही नॉन ऑर्डर करायचं असेल किंवा वेलवेटचा कपडा ऑर्डर करायचा असेल त्यासाठी पण तुम्ही आपल्याला व्हॉट्सअप नंबरवरतीच मेसेज करू शकता आणि साडी कवर पण ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअपवरतीच तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता। तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईटचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी मेन फॅब्रिक आणि नॉन कट करून घेतलेला आहे। तर याची रुंदी आहे बघा 16 इंच आणि लांबी आहे 28 इंच, ठीक आहे। आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आणि अजून एक आपल्याला पीस लागणार आहे, तर याला पण मेन फॅब्रिक आणि नॉन घेतलंय। याची रुंदी आहे बघा 6 इंच आणि लांबी घेतलेली आहे मी इथे 38 इंच। ही कशी घेतली ना ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर। तर चला आता आपण यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। आणि कडेला बघा मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना हे दोनही फॅब्रिक आहे ते व्यवस्थित इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी। आणि तुम्ही बिना राईस बॅग, बिना फॉर्म शीट, बिना रबर शीटची फक्त नॉन आणि हा जो वेलवेटचा फॅब्रिक आहे ना तो वापरून पण खूप सुंदर अशी तुमची बॅग तयार होते आणि ती पण खूप टिकाऊ आणि एकदम कडक बनते, कारण की आपलं जे नॉन आहे ना ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, 150 GSMचं आहे, त्यामुळे ते खूप कडक आहे, थिक आहे, जाड आहे, त्यामुळं बॅगीला कडकपणा पण येतो। शेवटी तुम्ही बघणारच आहात, शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा। आणि 4ही बॅगी मी तुम्हाला शेवटपर्यंत शिवून दाखवलेले आहेत ह्याच व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नका करू। आणि तुम्ही पण अशा पद्धतीने छोटी मोठी सुरुवात आहे ती नक्कीच करू शकता। आणि अशा पद्धतीचे साडी कवर खरं तर खूप युजफुल असतात प्रत्येक लेडीजसाठी। आणि तुम्ही अगोदर स्वतःसाठी बनवा, तुमच्या घरातल्यांसाठी बनवा, म्हणजे त्यांचे बघून इतर ऑर्डर पण तुम्हाला मिळत जातील, ठीक आहे। तर या पद्धतीने मी दुसरा पण पार्ट होता ना तो पण क्विल्ट करून घेते आणि ह्याचं मेजरमेंट कसं काढलं ते सांगते। आता बघा इथे 4ही कॉर्नरला आहे ना आपल्याला छोटासा राऊंड आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आणि लगेच कट पण करून घेत आहे मी, याची काय मार्किंग वगैरे केलेली नाही। छोटासा राऊंड आहे तो 4ही कॉर्नरला आपण कट करून घेतला आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने सेंटरला आपण एक मार्क करून घेऊ, इकडच्या साईडने पण एक सेंटरला मार्क करून घेऊ। तुम्ही हवं तर कट करून घेतला तिथे तरी चालेल, म्हणजे आपल्याला सेंटर कळावा त्यासाठी, ठीक आहे। या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे ना तो ओपन करून घ्यायचा आहे बघा, जिथे सेंटर मार्क केलं तिथं आणि सेंटरपासून आपल्याला 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची। म्हणजे तुम्हाला मी हे साईडचं माप कसं काढलं ना ते सांगण्यासाठी हे दाखवत आहे समजावून, ठीक आहे। इकडनं पण सेंटरपासून 3 इंच इकडे 3 इंच तिकडे मार्क केलं। आता हे अंतर आहे ते 6 इंच भरलेलं आहे आणि आता ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत जे अंतर आहे ते आपण हे साईडच्या पार्टचं घेतलेलं आहे। तर ते कसं घेतलं ते मी तुम्हाला म्हटले होते पुढे समजावून सांगते, तर ते आत्ता समजावून सांगत आहे। तर हे 36 भरलं, त्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपण 38 इंच लांबी आणि 6 इंच रुंदीचा कपडा घेतलेला होता। अशा प्रकारे मैत्रिणींनो हा जो 6 बाय 38 इंचचा पार्ट होता ना यावरती पण मी उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे। आणि जसं आपण हा पार्ट रेडी केला ना सेम त्याच पद्धतीने मी जे 4 मला साडी कवर शिवायचे होते ना त्याला पण बघा सेम याच पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेलं आहे, मेजरमेंट सेमच आहे। आणि बघा वेगवेगळे रंग आहेत, तर कलर तो धागे पण आपल्याला चेंज करावे लागलेले आहेत याला क्विल्टिंग करताना पण, आणि हे पण आपण
क्विल्ट करून घेतलेले आहेत, म्हणजे चारही सोबतच आपले साडी कवर आहे ते स्टिच करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही पण असं जर तुम्हाला सारखेच साडी कवर आले फक्त रंग वेगवेगळे आले तर क्विल्टिंग त्यांची सोबतच करून घ्यायची. आता त्यानंतर हा जो 38 इंच लांबीचा पार्ट आहे ना, याला आपल्याला 38 इंचची झीप लावायची आणि झीप थोडीशी वाढव घ्यायची दोन्ही कडेला एक एक रनर वावता येईल त्यासाठी. आणि अशा पद्धतीने बघा झीपची राईट साईड आहे ती कापडाची साईडने घेऊन घ्यायची आणि या पद्धतीने आपण इथे स्टिच करून घ्यायची. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला आहे ना साडी कवर कसं शिवायचं ते दाखवत आहे. तर आता बघा धागा मी परत चेंज केलेला आहे, कारण की मी क्विल्ट करताना प्रत्येक कलरचे धागे लावून क्विल्टिंग केली होती ना, चारही साडी कवर सोबत स्टिच करत आहे त्यामुळे. तर आत्ता ह्या कलरचा धागा लावून घेतला आणि झिप स्टिच केली. आता यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो तुम्ही नक्की अशा पद्धतीचं साडी कवर शिवू शकता. खूप सोपं आहे आणि शिवायला तर सोपं आहेच आणि ऑर्डर पण तुम्ही याचे नक्कीच घेऊ शकता. आणि फक्त 2 फॅब्रिकपासूनच तुम्ही हे बनवू शकता, वेल्वेट कापड आणि नॉन. तर या पद्धतीने आपण ही झिप स्टिच केली. आता यामध्ये आपल्याला एक रनर या साईडने एक रनर त्या साईडने होऊन घ्यायचं. रनरची क्वालिटी मी तुम्हाला एकदम जवळून हातावरती घेऊन दाखवलेली आहे. एकदम टॉप क्वालिटीचा रनर आहे आणि मी 2-2 रनर देत असते त्यामुळे. आणि खूप वर्षानुवर्ष टिकणारं आपलं हे साडी कवर आहे ते बनून तयार होतं. आता एक्स्ट्राची झीप असेल ना ती पण आपण कट करून घेऊ रनर वावल्याच्या नंतर. ठीक आहे, आता दोन्ही पार्टला आपलं क्विल्ट करून झालं. आता हे जे अंतर आहे ना 6 इंच, आता झीप लावल्यानंतर आपली ही जी रुंदी आहे ना ती थोडीशी अर्धा इंच वाढलेली असते बघा, कारण की झीप लावल्यामुळे ती एक्स्ट्रा झालेली असते. आता जेवढं एक्स्ट्रा कपडा झालेला आहे ना हे 6 इंचावरती मार्क करत आहे मी आणि जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं आपण कट करून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने. तर इथून तिथून मी 6 इंचावरती मार्क केलं आणि जे एक्स्ट्रा झालेलं आहे झिप लावल्याच्या नंतर तो पार्ट आपण इकडनं कट करून घेत आहोत या पद्धतीने. ठीक आहे, आता जिकडनं ही रुंदीची साईड आहे ना त्या साईडनेच आपल्याला ही रुंदीची बाजू जोडून घ्यायची आहे आणि यावरती पण आपल्याला एक आहे ना पायपिंग करून घ्यायची. तर 9 इंचीच पट्टी घेतली मी, ते 1 ते 1.5 इंच रुंदीची आणि ती पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे बघा. आणि इकडच्या साईडने डबल टिप दिली अगोदर आणि इकडच्या साईडने आपण ती अशी फोल्ड करून घेऊ. सिंगल फोल्ड केलं तरी चालतं आहे, नॉनचे काही धागे वगैरे निघत नाही. आता बघा तुम्ही अगोदर आहे ना झिपची साईड स्टिच करा, मी बॉटमची साईडने स्टिच करत आहे. पण शक्यतो तुम्हाला असं स्टिच करताना अवघड वाटतं ना, तर त्यामुळे तुम्ही जी झिपवाले पार्ट आहे ना, आता मी बॉटमवालीच पार्ट स्टिच करत आहे. तर इकडनं पायपिंग पण करून घेणार आहे सोबतच. तर पायपिंगसाठी परत मी इथे 9 इंची पट्टी घेतलेली आहे 1-1.5 इंच रुंदीची आणि ती साईड पार्ट जोडतानाच त्यावरती सोबतच ठेवून घेत आहे, म्हणजे आपल्याला डबल टिप मारून परत ती पायपिंग करा गरज पडणार नाही. तशी तुम्ही नाही केली तरी चालतं आहे, कारण की थ्रेड वगैरे निघत नाही. पण ऑर्डरचं होतं हे, त्यामुळं मी पायपिंग करून घेत आहे. आणि इकडे बघा जेवढी एक्स्ट्रा पट्टी झाली तेवढी मी कट केली आणि त्यानंतर परत ही रुंदीची साईड होती ना ती स्टिच करताना पण इथे 1-1.5 इंच रुंदीची 9 इंची पट्टी घेतली आणि ही पण आपण आतल्या साईडने फोल्ड करून स्टिच करून घेऊया. म्हणजे फिनिशिंगमध्ये स्टिच करण्यासाठी मी ही पट्टी लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर बघा बॉटमच्या साईडने आपण ही 9 इंची पट्टीची पायपिंग सोबतच स्टिच केली होती. तर ती आपल्याला आत्ता या स्टेजला अशी टर्न करून घ्यायची आणि इकडनं आपण अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेऊया. इथे डबल फोल्ड करण्याची काहीच गरज नाही, कारण की नॉन खूप चांगल्या क्वालिटीचे आहे आणि नॉनचे कुठल्याही प्रकारचे थ्रेड वगैरे निघत नाही. आपण हे फिनिशिंगमध्ये देण्यासाठी ऑर्डरचं आहे म्हणूनच ही पायपिंग आहे ती करून घेत आहोत. ठीक आहे, बघा किती फिनिशिंगमध्ये आपल्या ही साडी कवरची बॉटमची साईड आहे ती स्टिच झाली. आता झिपवाला पार्ट आपल्याला इकडनं स्टिच करायचा आहे बघा. तर हा डायरेक्टली न स्टिच करता आपल्याला ती अगोदर ना बघा या कडेने ना इथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग पूर्ण साईड स्टिच करायची, कारण की इकडनं जोडताना थोडंसं अवघड वाटू शकतं त्यामुळे. तर मी इथे तुम्हाला पूर्णच साडी कवर आहे ते शिवून दाखवत आहे. तर ही बाजू तुम्ही अगोदर स्टिच करा जशी आपण बॉटमची स्टिच केली ना तशी, कारण की मी झिपवाली नंतरून स्टिच करत आहे ना, तर तशी न करता तुम्ही अगोदर स्टिच करा आणि मग बॉटमची नंतरून करा, म्हणजे झिप आहे ती अगदी व्यवस्थित तुम्हाला स्टिच करता येईल त्यासाठी. ठीक आहे, तर कॉर्नरवरती आल्याच्या नंतर आहे ना व्यवस्थित इथं स्टिचिंग करायला थोडं अवघड जाऊ शकतो तुम्ही नवीन असाल तर, कारण की सरळ टिप मारायला सोपं असतं पण कॉर्नरवरती स्टिच करायला त्यापेक्षा खूप अवघड असतं. तर या पद्धतीने आपण ही झिप आहे ती हळूहळू कॉर्नरवरती अगदी सावकाश आहे ती स्टिच करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आणि जेवढं ते वाढव फॅब्रिक आहे ना झिपच्यापेक्षा हे कॉर्नरवरती ते आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, कारण की जेव्हा आपण इथे पायपिंग दाबटीप देऊ ना झिप पलटी मारून, तर त्यावेळेस हे जे दाबटीप देताना फॅब्रिक बाहेर राहतं, त्यामुळे ते जेवढं एक्स्ट्रा आहे ना झिपच्या बाहेरचं ते मी कट करून घेत आहे. शिलाई कट नाही झाली पाहिजे एवढी काळजी घ्या. आता त्यानंतर आपल्याला इकडनं पण ते धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे आणि ही झिप आहे ती आता आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि झिपवरती पण आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने झिप आपण ओपन करून घेतली
आणि यावरती पण आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. ठीक आहे. आणि अगदी फिनिशिंग सहित आपलं हे साडी कवर आहे ते बनवून तयार होतं. तर तुम्हाला पण माझ्याकडून घ्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर तर मी तुम्हाला सुरुवातीला पण दिलेला होता आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवते. त्याचबरोबर तुम्ही पण अशा पद्धतीचं साडी कवर बनवून पुढे विक्री करायचं असेल तर त्यासाठी लागणारं मेन फॅब्रिक वेलवेटचं आणि नॉन पण तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता. तर या पद्धतीने आपण या झिपवरती दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपलं बघा किती सुंदर असं साडी कवर तयार झालं आहे. आता आपल्याला याला फक्त हँडल लावायचे बाकी आहेत. आणि बघा राईस बॅग पण नाही वापरली, फॉर्मशीट पण नाही वापरलं, तरी बघा किती कडकपणा आलेला आहे याच्यामध्ये. तर आता हँडल कसे लावायचे ना त्याचं पण मी तुम्हाला प्रॉपर इथे मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने तुम्ही हँडल लावू शकता. त्यानंतर मैत्रिणींनो हँडलसाठी मी ते मेन फॅब्रिकच घेतलेलं आहे. याच्यामध्ये काय आपण राईस बॅग वगैरे वापरणार नाही आहोत हँडलमध्ये पण, कारण की आपला कपडाच खूप मजबूत आहे. तर याची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी आहे 9 इंच आणि अशा पद्धतीने दोन्ही कडेला 2 हँडल आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे. आणि ही झिप ओपन करून घ्यायची. इकडनं या बाजूचं सेंटर काढायचं, सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्क करायचं आणि हे दोन्ही हँडल आपल्याला स्टिच करून घ्यायचे. तर चला मी स्टिच करते. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो मी या दोन्ही कडेला हँडल आहे ना ते पण स्टिच करून घेतलेले आहे. मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या दाट टेपा मी यावरती दिलेल्या आहेत. ती झिप आपण अशा पद्धतीने ओपन केली, सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्किंग केली आणि हे दोनही बेल्ट आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने. आणि खूप साऱ्या जास्तीचे टेपा मी यावरती देऊन घेतलेले आहे. आणि बघा नॉन आणि वेलवेटचं फॅब्रिक वापरूनच आपण हे जे साडी कवर आहे ते बनवलेलं आहे आणि तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. बघा कुठल्याही प्रकारची फॉर्म शीट, राईस बॅग किंवा रबर शीट याच्यामध्ये न वापरता ही हे बघा किती थिक असं आपलं तयार झालं आहे. तरी मी याच्यामध्ये अजून साड्या पण नाही ठेवलेल्या आहे. आता राहिलेले जे 3 साडी कवर होते ना ते पण मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला 4ही सोबतच. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेले जे 3 साडी कवर होते ना ते पण मी स्टिच करून घेतलेले आहे. मेजरमेंट पण सेमच होतं, कटिंग पण मी सोबतच करून ठेवली होती आणि हे 3 पण आपले स्टिच झाले. जसं मी तुम्हाला हे एकाची स्टिचिंग करून दाखवली. आता याच्यामध्ये काहीच सामान ठेवलेलं नाही आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये ना साड्या पण ठेवून दाखवते. आणि बघा राईस बॅग न वापरताही आपण हे किती म्हणजे ठीक असे दिसत आहे. फक्त नॉन आणि वेलवेटचं फॅब्रिक वापरूनच आपण हे बनवलेले आहे. तर चला मी याच्यामध्ये तुम्हाला ना साडी पण ठेवून दाखवते. तर याच्यामध्ये तुमच्या किती साड्या बसतात ना ते पण तुम्हाला समजेल. तर तुम्ही इथे काउंट पण करू शकता. तसं पण मी सांगते तुमच्या हेवी साड्या असू द्या, ब्रायडल असू द्या, त्या पण तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. तर माझ्या जशा साड्या आहेत ना तशा 7 साड्या याच्यामध्ये आरामात बसतात बघा. ठीक आहे. आणि व्यवस्थित त्याची झिप आहे ती आपण क्लोज करून घेऊ. आणि 2 रनर दिलेले आहेत मी इथे, ते पण टॉप क्वालिटीचे आहेत. तर अशा प्रकारे टोटल 7 साड्या आपल्या याच्यामध्ये आरामात बसलेल्या आहेत बघा. मी तुमच्यासमोरच या साड्या पण ठेवून दाखवल्या. आता याचं शिवून तयार मग. तर बघा याची रुंदी आहे 10.5 इंच, लांबी आहे 15.5 इंच आणि उंची आहे 6 इंच. जर तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीचं साडी कवर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आपल्या 9356 या व्हॉट्सअप नंबरवरती तुमची ऑर्डर डायरेक्ट मेसेज करून बुक करू शकता. स्क्रीनशॉट टाका की अशा पद्धतीचं तुम्हाला साडी कवर पाहिजे, म्हणजे त्यावरतीच मी तुमची ऑर्डर बुक करून घेईन. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा आतमधून पण आपण अशा पद्धतीचं टॉप क्वालिटीचं नॉन वापरलेलं आहे, त्यामुळे कपडा क्वालिटी 1 नंबर आहे. तुम्ही एकदा घेतलं तर वर्षानुवर्ष टिकणार आहे. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. जास्त चालणारा कलर आहे सगळ्यात वरचा. तुम्हाला यातला कोणताही कलर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि स्क्रीनशॉट टाकूनच व्हॉट्सअपला मेसेज करा.